हॅलो फ्रेंड्स, लर्न कॉमर्स विथ हर्षिता या यूट्यूब चॅनलमध्ये आज तुमचं पुन्हा स्वागत. आज आपण कॉस्ट अकाउंटिंग म्हणजे काय ते समजून घेऊ. कॉस्ट अकाउंटिंग इज द प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग, ॲनालायझिंग अँड कंट्रोलिंग द कॉस्ट ऑफ प्रोडक्ट, गुड्स ऑर सर्व्हिसेस. कॉस्ट अकाउंटिंग ही अशी प्रोसेस आहे ज्यात प्रोडक्टची कॉस्ट रेकॉर्ड केली जाते, क्लासिफाय केली जाते, ॲनालाइज केली जाते आणि ती कंट्रोल केली जाते. Then it helps business determine the actual cost and improve efficiency while reducing unnecessary expense. कॉस्ट अकाउंटिंग काय करतं? प्रोडक्टची ॲक्च्युअल कॉस्ट माहिती करून देतं, इफिशियन्सी वाढवतं आणि जे अननेसेसरी एक्सपेन्सेस असतात ते कमी करतं. हे आपण एक्झाम्पल थ्रू समजून घेऊ. एक मॅन्युफॅक्चरिंग कंपनी चेअर मॅन्युफॅक्चर करते. फॉर एक्झाम्पल 100 चेअर मॅन्युफॅक्चर करते. तिला चेअर मॅन्युफॅक्चरसाठी रॉ मटेरियल 20,000 लागते, लेबर्स कॉस्ट 8,000, फॅक्टरी ओव्हरहेड्स 2,000, पूर्ण जी टोटल कॉस्ट झाली ती 30,000. म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग काय करतं? प्रोडक्टची टोटल कॉस्ट काढतं. कॉस्ट अकाउंटिंग बघणार आहोत. सो स्टार्ट करूया. फर्स्ट, कॉस्ट कंट्रोल. कॉस्ट अकाउंटिंग हेल्प्स मॉनिटर अँड कंट्रोल अननेसेसरी एक्सपेन्सेस. कॉस्ट अकाउंटिंग काय करतं? कंट्रोल करतं अननेसेसरी एक्सपेन्सेस. कॉस्ट रिडक्शन, इट आयडेंटिफाय एरिया वेअर कॉस्ट कॅन बी रिड्यूस विदाउट अफेक्टिंग प्रोडक्ट क्वालिटी. कॉस्ट अकाउंटिंग असा एरिया शोधतं जिथं आपल्या प्रोडक्टची क्वालिटी कमी न होता आपल्याला आपलं कॉस्ट रिड्यूस होईल. थर्ड, प्रॉफिट मॅक्झिमेशन. बाय कंट्रोलिंग कॉस्ट बिझनेस कॅन इम्प्रूव्ह देअर प्रॉफिट मार्जिन. कॉस्ट कंट्रोल करून बिझनेस काय करतो? त्याचा प्रॉफिट मार्जिन वाढवायचा प्रयत्न करतो. प्राइसिंग डिसिजन. कॉस्ट अकाउंटिंग प्रोव्हाइड ॲक्युरेट कॉस्ट इन्फॉर्मेशन फॉर फिक्सिंग सेलिंग प्राईस. कॉस्ट अकाउंटिंग काय करतं? एकदम ॲक्युरेट कॉस्ट इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतं जेणेकरून जे सेलिंग प्राईस आहे ते आपल्याला ठरवता येते. डिसिजन मेकिंग. मॅनेजर्स यूज कॉस्ट इन्फॉर्मेशन टू मेक इफेक्टिव्ह बिझनेस डिसिजन. मॅनेजर काय करतो? कॉस्ट इन्फॉर्मेशनचा वापर करून घेतो तो बिझनेसचा इफेक्टिव्ह डिसिजन घेण्यासाठी. कॉस्ट अकाउंटिंग काय करते? प्लॅनिंग, बजेटिंग आणि फ्युचर डिसिजनसाठी मदत करत असते. इम्पॉर्टन्स ऑफ कॉस्ट अकाउंटिंग बघणार आहोत. सो फर्स्ट, डिटरमाइन प्रोडक्ट कॉस्ट. इट कॅल्क्युलेट द टोटल कॉस्ट ऑफ प्रोड्युसिंग अ प्रोडक्ट ऑर सर्व्हिसेस. कॉस्ट अकाउंटिंग काय करतं? जी प्रोडक्ट असतं त्याची कॉस्ट कॅल्क्युलेट करतात, त्यामुळे ती कॉस्ट आपल्याला डिटरमाइन होते. सेकंड, इम्प्रूव्ह इफिशियन्सी. इट आयडेंटिफाय वेस्ट अँड इम्प्रूव्ह द यूज ऑफ अवेलेबल रिसोर्सेस. हे काय कॉस्ट अकाउंटिंग काय करतं? जे वेस्ट असतं ती कमी करतं आणि आपली इफिशियन्सी वाढवतं. थर्ड, हेल्प इन बजेटिंग. कॉस्ट अकाउंटिंग प्रोव्हाइड रिलायबल डाटा फॉर प्रिपेरिंग बिझनेस बजेट. कॉस्ट अकाउंटिंग काय करतं? बिझनेससाठी एकदम ॲक्युरेट डाटा प्रोव्हाइड करतं, त्यामुळे आपल्याला बजेट प्लॅन करायला हेल्प होते. फोर्थ, सपोर्ट मॅनेजमेंट. इट प्रोव्हाइड युजफुल इन्फॉर्मेशन फॉर प्लॅनिंग, कंट्रोलिंग अँड डिसिजन मेकिंग. हेल्प बघा आपण थर्डला पाहिलं ती बजेटिंगला मदत करते, तसंच ती प्लॅनिंग, बजेटिंग आणि डिसिजन मेकिंगला सुद्धा मदत करते. फिफ्थ, इम्प्रूव्ह प्रॉफिटेबिलिटी. कॉस्ट अकाउंटिंग हेल्प्स बिझनेस रिड्यूस अननेसेसरी कॉस्ट अँड यूज रिसोर्सेस इफिशियंटली. कॉस्ट अकाउंटिंगमुळे काय होते? कॉस्ट रिडक्शन होतं, कॉस्ट कंट्रोल होते, त्यामुळे आपली प्रॉफिटेबिलिटी काय होते? वाढते. डिफरन्स बिटवीन ऑफ कॉस्ट अकाउंटिंग अँड फायनान्शियल अकाउंटिंग बघणार आहोत. सो स्टार्ट करूया. मीनिंग. कॉस्ट अकाउंटिंग इज द प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग अँड ॲनालायझिंग कॉस्ट टू डिटरमाइन द कॉस्ट ऑफ प्रोडक्ट ऑर सर्व्हिसेस. कॉस्ट अकाउंटिंग ही अशी प्रोसेस आहे त्यात रेकॉर्डिंग, क्लासिफाईंग अँड ॲनालायझिंग केली जाते कॉस्ट डिटरमाइन करण्यासाठी. फायनान्शियल अकाउंटिंग. फायनान्शियल अकाउंटिंग इज द प्रोसेस ऑफ रेकॉर्डिंग, समरायझिंग अँड रिपोर्टिंग द फायनान्शियल ट्रान्झॅक्शन ऑफ अ बिझनेस. फायनान्शियल अकाउंटिंग ही अशी प्रोसेस आहे ज्यात रेकॉर्डिंग, समरायझिंग अँड रिपोर्टिंग केली जाते जे बिझनेसमध्ये फायनान्शियल ट्रान्झॅक्शन होतात त्याची. ऑब्जेक्टिव्ह, टू डिटरमाइन द कंट्रोल अँड द कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, हेल्प टू मॅनेजमेंट इन डिसिजन मेकिंग. कॉस्ट अकाउंटिंगचा मेन ऑब्जेक्टिव्ह कॉस्ट डिटरमाइन करणं आणि कॉस्ट कंट्रोल करणं. फायनान्शियल अकाउंटिंग, टू डिटरमाइन द प्रॉफिट ऑर लॉस अँड शो द फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस. फायनान्शियल अकाउंटिंगचा मेन ऑब्जेक्टिव्ह की फायनान्शियल पोझिशन शो करणं बिझनेसचं. नेचर, हे ॲनालिटिकल आहे, इंटरनल नेचर आहे आणि हिस्टॉरिकल आणि एक्सटर्नल नेचर आहे. स्कोप, इट कवर द कॉस्ट अ सर्टन, कॉस्ट कंट्रोल, कॉस्ट रिडक्शन अँड कॉस्ट ॲनालिसिस. हे काय कवर करतं? कॉस्ट अ सर्टन, कॉस्ट कंट्रोल आणि कॉस्ट रिडक्शन. आणि फायनान्शियल अकाउंटिंग काय कवर करतं? जे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन होतात त्याच्यासाठी फायनान्शियल स्टेटमेंट तयार करतं आणि जसं की ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट असे अकाउंट तयार करतं. आपण त्याचं एक्झाम्पल बघू. कॅल्क्युलेटिंग द कॉस्ट ऑफ मॅन्युफॅक्चरिंग वन चेअर ऑर वन प्रोडक्ट. कॉस्ट अकाउंटिंग काय करतं आहे की प्रोडक्टची कॉस्ट काढतं आहे एका प्रोडक्टसाठी, जे वन प्रोडक्ट असेल, वन चेअर असेल, जे असेल ते. आणि फायनान्शियल अकाउंटिंग प्रिपेअर द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट ऑफ अ कंपनी. ते काय करतं आहे? कंपनीसाठी प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करतं आहे. So it is the difference between
कॉस्ट अकाउंटिंग अँड फायनान्शियल अकाउंटिंग सब कॉस्ट बघणार आहे. सो स्टार्ट करूया. फर्स्ट फिक्स्ड कॉस्ट. फिक्स्ड कॉस्ट इज द कॉस्ट दॅट रिमेन अ कॉन्स्टंट इरिस्पेक्टिव्ह ऑफ द लेवल ऑफ प्रोडक्शन ऑर सेल्स. ही अशी कॉस्ट आहे ती चेंज होत नाही. सेल्स कमी जास्त झाले तरी ती चेंज होत नाही. व्हेरिएबल कॉस्ट इज द कॉस्ट दॅट चेंज डायरेक्टली विथ द लेवल ऑफ प्रोडक्शन. ही अशी कॉस्ट आहे सेल्समध्ये काही चेंजेस वगैरे झालं तर तिची प्राईस कमी जास्त होत राहते. यात रॉ मटेरियल, डायरेक्ट लेबर, पॅकिंग मटेरियल इन्व्हॉल्व होतात. थर्ड, सेमी व्हेरिएबल कॉस्ट. सेमी व्हेरिएबल कॉस्ट कंटेन बोथ फिक्स्ड अँड व्हेरिएबल एलिमेंट. यामध्ये दोघं असतात, फिक्स्ड आणि व्हेरिएबल कंटेन दोघं मिक्स असतात. याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी बिल, टेलिफोन बिल, मेंटेनन्स कॉस्ट हे सगळं इन्व्हॉल्व असतं. फोर्थ, डायरेक्ट कॉस्ट. डायरेक्ट कॉस्ट कॅन बी डायरेक्टली आयडेंटिफाईड विथ अ स्पेसिफिक प्रोडक्ट ऑर सर्व्हिसेस. ही कॉस्ट डायरेक्टली एखाद्या प्रोडक्टवर लागते, जसं की डायरेक्ट मटेरियल झालं, डायरेक्ट लेबर झालं, डायरेक्ट एक्सपेन्सेस झालं. इनडायरेक्ट कॉस्ट. इनडायरेक्ट कॉस्ट कॅन नॉट बी डायरेक्टली आयडेंटिफाय विथ अ स्पेसिफिक प्रोडक्ट. ही कॉस्ट डायरेक्टली आयडेंटिफाय होत नाही कुठल्या प्रोडक्टवर अप्लाय झाली आहे. जसं की फॅक्टरी रेंट झालं, सुपरवायझर सॅलरी झाली, इलेक्ट्रिसिटी झालं, एक्सेट्रा. हे टाईप्स ऑफ कॉस्ट आहेत. अशाच कॉमर्स रिलेटेड व्हिडिओसाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.